विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, भाग 1 मध्ये आपण प्रागैतिहास काळाचा अभ्यास करण्याची गरज काय आहे याबाबत विवेचन ऐकलं. या दुसऱ्या भागात आपण प्रागैतिहासचा अभ्यास करताना सर्वात आधी उत्क्रांती म्हणजे काय हे समजून घेणं अत्यावश्यक ठरतं. आपणास उत्क्रांती ही संकल्पना समजली की प्रागैतिहासाचा अभ्यास करायला आवश्यक माहिती आणि माहितीच्या आधारे विश्लेषण करणं अधिक सुकर होतं. आणि म्हणून या भागात प्रागैतिहासिक या संकल्पनेला अनुषंगिक आणि महत्त्वपूर्ण अशी उत्क्रांती म्हणजे काय, उत्क्रांत अवस्था म्हणजे काय, आणि मानव आज जो आपल्याला दिसतो आहे ही उत्क्रांत अवस्था कशी निर्माण झाली या संदर्भाने आपण माहिती घेणार आहोत. हे जे तुम्हाला आता समोर सगळं दिसतंय त्यामध्ये वानर जो आहे तो हा वानर आहे, म्हणजे गोरिला असेल, चिंपांझी असेल, ही वानराची अवस्था आहे. आणि आपण जसं जसं पुढच्या चित्रांकडे बघतो तसं आपल्याला हे जे पहिलं चित्र आहे हे आत्ताचा जो मानव आहे त्याला सदृश्य किंवा ज्याला नियांदरथल असंही म्हटलं जातं तसा माणूस आपल्याला दृष्टीपथास येतो. मग इथे कोणते बदल झालेले आहेत तर ह्या वानराचं डोकं, ही कानाची रचना, त्याचा मणका हा पुढे झुकलेला आहे, हाताची लांबी, त्याचा पायाचा आकार हा जर आपण पाहिला तर तो जनुकीय बदलांमुळे हळूहळू असा झाला. त्यानंतर तो अधिक त्याचा मणका ताठ झालेला आपल्याला दिसतोय. इकडचं जे काही वाकलेला भाग आहे तो अधिक सरळ झालेला आपल्याला दिसतो. हाताची जी लांबी आहे ती कमी झालेली आपल्याला दिसते. डोक्याच्या म्हणजे कवटीच्या आकारात बदल झालेला आपल्याला दिसतो. आणि हाच बदल इथपर्यंत आपल्याला झालेला दृष्टीपथास येतो. आणि ह्यालाच उत्क्रांत अवस्था, मानवाची उत्क्रांत अवस्था असं आपण म्हणू शकतो. आणि हे कसं झालं आणि ह्याच्या मागचे सिद्धांत अभ्यासकांनी, तज्ज्ञांनी कसे मांडलेले आहेत हे आता आपण बघणार आहोत. आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे सजीव असतात, पण पृथ्वीतलावर सजीव कोणता व कधी निर्माण झाला असेल याबद्दल आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. सुमारे 3 ते 3.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे सजीव नव्हते. त्यापुढे कोणतेही आवरण नसलेले DNA किंवा RNA यांचे सूक्ष्म कण होते व काही एन्झाईम्समुळे किंवा वितंचकांमुळे त्याचे द्विगुणन होत असावे असे सध्या मानले जाते. म्हणजे ते 2च्या पटीने ते वाढतायत.
असं मानलं जातं. पहिले सजीव म्हणजे पॉलीन्यूक्लिओटाइडचे एकत्र झालेले कण असावेत असे ओपॅरिन यांचे मत आहे. कालांतराने त्यावर आवरण निर्माण होऊन प्रथिने व केंद्रकाम्ले तयार झाली असावीत आणि त्यानंतर पुढे सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्यात. आता या एकपेशीय सजीवांचा विकास होऊन अब्जावधी वर्षांनी आपल्याला किती प्रकारचे सजीव पृथ्वी तलावर दिसतात हा आपण विचार केलेलाच बरा. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला. त्यात क्रमाक्रमाने बदल घडून त्यापासून अधिक मोठे आणि जटिल सजीव विकसित झाले. याला साधारणपणे 300 कोटी वर्षे लागली. म्हणजे हा केवढा मोठा काळ आहे हे तुमच्या लक्षात येईल. सजीवात निरनिराळे बदल घडत जाऊन अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. या अनेक जातीमधील कोणत्या जाती शेवटपर्यंत टिकून राहिल्या हे पाहणे अधिक उत्सुकता निर्माण करणारे आहे. आणि त्या संदर्भाने सिद्धांत आपल्याला उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्याला अभ्यासावा लागतो. बरेचदा उत्क्रांती हा केवळ एक सिद्धांत आहे असं मानलं जातं. त्यात असं अध्यावृत असतं की उत्क्रांतीचा काही प्रत्यक्ष पुरावा नाही. पण खरंच असं आहे का? खरं तर वैज्ञानिक भाषेत पुरावे आणि तर्काच्या आधारे सिद्ध झालेल्या स्पष्टीकरणाला सिद्धांत म्हणतात. म्हणजेच जर कुठल्याही गोष्टीची आपल्याला सिद्धता करायची असेल तर त्याला भक्कम पुरावे लागतात. आणि फक्त पुरावे असून चालत नाही, तर त्याची एक कारण मीमांसा आपल्याला द्यावी लागते. म्हणजे पुरावे आणि पुराव्यांच्या आधारे आपल्याला एका कुठल्या तरी अन्वयार्थापर्यंत किंवा अर्थापर्यंत पोहोचण्यासाठी एक तत्वांच्या आधारे एक कारण मीमांसा तयार करावी लागते. त्यालाच तर्क म्हणजे कारणांची साखळी आणि कारणांची सुसंगत साखळी म्हणजे तर्क. आणि या तर्कांच्या आधारे सिद्ध झालेल्या स्पष्टीकरणाला सिद्धांत किंवा इंग्रजीमध्ये थिअरी असं संबोधलं जातं. आणि मग उत्क्रांतीबाबत काही शास्त्रज्ञांनी किंवा मानववंशशास्त्रज्ञांनी असे काही प्रश्न निर्माण केले की उत्क्रांती मानवाची जी झाली किंवा त्या संदर्भाने जे सिद्धांत मांडले गेले त्याला भक्कम सबळ पुरावे उपलब्ध आहेत का? तर त्याचं उत्तर डार्विन या जीवशास्त्रज्ञांनी हो असं दिलेलं आहे. उत्क्रांती ही केवळ एक थेरी नाहीये किंवा एक सिद्धांत नाहीये, तर उत्क्रांतीच्या प्रक्रियेचे प्रत्यक्ष निरीक्षण करता येऊ शकते आणि उत्क्रांतीमुळे होणाऱ्या बदलांचा अंदाजही वर्तवता येऊ शकतो. आता ह्याचे जागतिक पातळीवर असणारे अभ्यासक किंवा शास्त्रज्ञ हे कोण आहेत? तर प्रामुख्याने मी समजायला सोपं जावं म्हणून इथे 3 शास्त्रज्ञांबद्दल मी इथे माहिती तुम्हाला देते. 1859 साली लिहिलेल्या
ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज या पुस्तकात डार्विननं उत्क्रांतीचा सिद्धांत मांडताना काळ आणि परिस्थितीनुरूप प्राण्यांमध्ये होणारे बदल, त्यांची अनुकूल क्षमता याबद्दल पहिल्यांदाच विस्तृत मांडणी केल्याचं सांगितलं जातं. सर्व सजीव पृथ्वीवर निसर्ग नियमाने जन्माला येतात आणि ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात किंवा जुळवून घेऊ शकतात त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. ज्यांना हे जमत नाही त्या जाती नष्ट होतात. त्यांची जागा नवीन जाती घेतात. हे बदल घडायला कोट्यावधी वर्षे लागतात. हा सिद्धांत चार्ल्स डार्विन आणि अल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी 1858 मध्ये मांडला, म्हणजे 19व्या शतकात मांडला. डार्विनप्रमाणेच अनेक शास्त्रज्ञांनी उत्क्रांतीचा अभ्यास केला. त्यापैकी एक जीन बाप्टिस्ट लॅमार्क हे होते, जे डार्विनच्या आधी त्यांनी उत्क्रांतीच्या संदर्भाने काही विवेचन आणि काही निरीक्षणं नोंदवली. म्हणजे सरळ साध्या भाषेत जर आपल्याला मानवाची उत्क्रांती समजून घ्यायची असेल तर आजतागायत डार्विनचा जो सिद्धांत आहे तो अधिक ग्राह्य मानला जातो. सर्व सजीव पृथ्वीवर निसर्ग नियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात किंवा मागे आता सांगितल्यानुसार जुळून घेऊ शकतात त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. आणि ज्या जाती ह्या क्षीण असतात त्या काळाच्या ओघात नष्ट पावतात. ह्याचा तो काउंटर पार्ट आहे. सजीवांमध्ये स्वतःचे अस्तित्व कायम टिकविण्यासाठी प्रजोत्पादन हा एक विशेष गुणधर्म आहे. म्हणजे प्रजोत्पादन झालं तरच ती जात किंवा तो सजीव टिकून राहू शकतो, अन्यतः तो लुप्त होण्याची शक्यता अधिक असते. प्राण्यांमध्ये वंश सातत्याची सहज प्रवृत्ती असते. त्यामुळे ते स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करू शकतात. नैसर्गिक बदलांना सामोरे जाऊन जे आपला वंश टिकू शकतात तेच जगण्यायोग्य सजीव असे डार्विनने सांगितले आहे. म्हणजेच उत्क्रांती निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगीकारले जाणारे बदल होत. आता लॅमार्क जो आहे त्यांनी जो सिद्धांत मांडला तो जे काही सजीव आहेत त्यांच्यामध्ये कालोघात किंवा लाखो वर्षांच्या काळामध्ये हळूहळू काही बदल होतात आणि हे बदल त्याला स्वतःला जगण्यासाठी अनुरूप असे बदल घडत असतात. जसं की आपण सापाचं किंवा जिराफाचं उदाहरण घेऊया. आपण साप बघतो तो कसा चालतो, सरपटत चालतो. त्याला पाय नसतात आणि तो सरीसृप वर्गातील प्राणी असल्याने त्याचे जे पाय असतात ते अत्यंत आखूड असतात. परंतु त्याच्या अधिवासानुसार सतत बिळातून जाताना, कडेकपारीतून, फटीतून जाताना त्याला सरपटत जावे लागले. त्यामुळे पायांचा उपयोग केला गेला नाही
आणि म्हणून कालांतराने ते नष्ट झाले असं लॅमार्कचं म्हणणं आहे. तसंच जिराफाची जी मान आहे ती उंच आहे. तर ती का उंच आहे? तर जिराफ हा झाडाची पानं खाऊन जगणारा प्राणी आहे आणि खालच्या झाडाला खालच्या बाजूनी असणारी पानं ही संपल्यानंतर त्याला झाडाच्या वरच्या बाजूची पानं खाणं आवश्यक होतं आणि म्हणून हळूहळू त्याची मान उंच झाली असावी, म्हणजे त्याच्या मानेमध्ये असणाऱ्या मणक्यामध्ये तसा बदल होत त्याची मान उंच झाली असं लॅमार्कचं म्हणणं होतं किंवा तशी मांडणी होती. डार्विनचा सहकारी अल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी डार्विन बरोबर समवेत काम करताना जो काही सिद्धांत मांडला त्याचं चित्र मी इथे दिलेलं आहे. त्याचा काळ 1823 ते 1913. त्याच्यानंतर जीन बाप्टिस्ट लॅमार्क हे त्याचं रेखाचित्र आहे आणि हा त्याचा फोटो आहे. त्याचा डार्विनच्या आधीचा काळ होता 1744 ते 1829. जीन बॅप्टिस्टे लॅमार्क. आता आपण जो उत्क्रांतीचा सिद्धांत आहे त्याचे 3 टप्पे बघूयात. डार्विनचाच हा सिद्धांत आहे. त्याने असं सांगितलं, उत्क्रांतीचा सिद्धांत 3 भिन्न परंतु परस्पर संबंधित असे मुद्दे मांडतो. हे अत्यंत महत्त्वाची मांडणी चार्ल्स डार्विननी केलेली आहे. पहिला जो मुद्दा आहे तो आहे उत्क्रांतीची वस्तुस्थिती. ती अशी आहे की सजीव सामान्य वंशानी संबंधित आहे. म्हणजे वानरांच्या जे आपण गुणसूत्र म्हणू किंवा जीन्स म्हणू ते आणि मानवाचे गुणसूत्र यांच्यामध्ये तुम्हाला थोड्याफार फरकाने साम्य आढळतं. त्याचं विवेचन मी चौकटीच्या कंसात दिलेलं आहे. सैद्धांतिक दृष्ट्या वानर आणि मानव यामधील एक सामान्य पूर्वज आहे जो लाखो वर्षांपूर्वी अस्तित्वात होता आणि ही पूर्वजांची प्रजाती वंशासोबत विलुप्त दुवा नसून वेगळ्या वंशाच्या शाखा निर्मितीचे स्रोत असावेत. या प्राचीन वानरवर्गी प्राणी ज्यांची अद्याप ओळख पटलेली नाही आणि ओळख पटण्याची शक्यताही नाही, कारण आजही जीवाश्म संबंध मानवी वंशामध्ये देखील अस्पष्ट आहेत. म्हणजेच डार्विनचं म्हणणं असं आहे की वानरापासून जो मानव निर्माण झाला, आजचा जो मानव आहे तो निर्माण झाला, त्याच्या मधल्या टप्प्यांमध्ये असंख्य परिवर्तन वानर आणि आत्ताचा मानव सदृश्य वानर म्हणूया किंवा नियांदरथल म्हणूया, आपण त्याला नियांदरथल असं म्हटलं जातं, संबोधलं जातं. तर त्याच्यामध्ये अनेक टप्पे आपल्याला दिसतात आणि ह्या टप्प्यातल्या सगळ्याच जीवांचे जीवाश्म आपल्याला काही आढळत नाहीत, पण ते मधले टप्पे नक्की असणार आहेत असा डार्विनचा दावा आहे. आणि तो विलुप्त दावा असं न समजता, म्हणजे तो काळाच्या ओघात निघून गेला असं न समजता, त्या संदर्भाचे जीवाश्म उपलब्ध नाही हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे असं डार्विनचं म्हणणं आहे.
कारण आजचा जो मानव आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये त्याचा अनुवंश काही प्रमाणात, अगदी अल्प प्रमाणात का होईना, तो आलेला असावा असं डार्विननी मांडणी केलेली आहे. उत्क्रांतीचा इतिहास. वंश कधीतरी एकमेकांपासून विभक्त झाले आणि प्रत्येक वंशामध्ये झालेल्या बदलांचा तपशील हा उत्क्रांतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. म्हणजे जसा वानरापासून मानव निर्माण झाला असं म्हटलं जातं, तसंच वंशांचा एक वृक्ष तयार झालेल्याचं पण सांगितलेलं आहे. म्हणजे एकाच वंशामधून अनेक वेगवेगळ्या वंश तयार झाले असावेत किंवा तसे गुणसूत्रांमध्ये त्याचं परिवर्तन झालं असेल अशी ती मांडणी आहे. अशा यंत्रणा किंवा प्रक्रिया ज्याद्वारे उत्क्रांतीवादी बदल घडतात, म्हणजे गुणसूत्रांमध्ये किंवा मानवाच्या विकासामध्ये अशा प्रकारच्या काही प्रक्रिया दडलेल्या आहेत किंवा अशा प्रकारच्या यंत्रणा आहेत की ते अत्यंत हळू, वेग अत्यंत कमी, परंतु ते बदल घडवत असतात आणि त्यांना ह्या मानवाच्या उत्क्रांतीमध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. जीवशास्त्रज्ञांच्या मते उत्क्रांती हे तथ्य आहे. जीवांची उत्क्रांती उत्पत्ती जवळपास प्रत्येक मानववंशशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञांनी स्वीकारली आहे. म्हणजे उत्क्रांती, मानवाची उत्क्रांती हा काही कल्पनाविलास नाही, ही काही रंजकता नाही, तर ती वस्तुस्थिती आहे. हे डार्विननी अनेक पुरावे गोळा करत सिद्ध केलेलं आहे. आणि डार्विनची जी सैद्धांतिक मांडणी आहे ती आजतागयत जीवशास्त्रज्ञांनी आणि मानववंशशास्त्रज्ञांनी, म्हणजे मानवाच्या उत्पत्तीचा आणि उत्क्रांतावस्थेचा जे अभ्यासक आहेत त्यांना मानववंशशास्त्रज्ञ असं म्हटलं जातं, त्यांनी मान्य केलेला तो सिद्धांत आहे किंवा सहमती त्यांनी दर्शवलेली आहे डार्विनच्या सिद्धांताला. आता हे जे काही इथे चित्र दिलेलं आहे, ह्यातून जे मी मगाशी वृक्षाचा उल्लेख केला होता किंवा वृक्षाला जसे फाटे फुटले जातात, अनेक फांद्या, एका फांदीला अनेक उपफांद्या छोट्या छोट्या असतात, तशाच प्रकारे गुणसूत्रांमध्ये, जीन्समध्ये बदल होत 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 मानव निर्माण झालेला आहे. म्हणजे वृक्षासारखी एक रचना जीवशास्त्रज्ञांनी मानव निर्मितीचा उत्क्रांती सिद्धांत मांडताना तयार केली आहे. हे जे चित्र आहे ते नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री वॉशिंग्टन येथील आहे. डार्विनियन उत्क्रांती सिद्धांत मोठ्या प्रमाणावर मानव आणि मानवांसाठी लागू होतो. म्हणजे इथे तुम्हाला लेमूर दिसतोय, टार्झियर्स दिसतोय, नंतर साऊथ अमेरिकन मंकी किंवा माकड दिसत आहेत, नंतर ओल्ड वर्ल्ड मधला माकड कसा असेल तो इथे रेखाटला गेलाय, नंतर ओरँगुटान आपण आजही बघतो, नंतर चिंपांझी आहे, इथे मानव आहे आजचा ह्युमन मानव, त्याच्या पलीकडे गोरिला आणि गिबन. गोरिला आणि गिबन हे आजही पृथ्वीतलावर आपल्याला दिसतात. मग
हे जे सगळे प्राणी आहेत, या प्राण्यांच्या गुणसूत्रामध्ये लाखो वर्षांच्या कालावधीत बदल होत होत, म्हणजे तुम्हाला जर आपण सगळ्या हे खालच्या रेषा पाहिल्या तर त्या सगळ्या एका ठिकाणी घेऊन गेलेल्या आहेत, ते माणसाकडे. म्हणजे माणसाचा जो अनुवंश आहे तो ह्या सगळ्या प्राण्यांच्या ह्या सगळ्या जीवांमध्ये काही बदल होत 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 हा मानव निर्माण झालेल्याचं डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत सांगतो. हा अधिक जास्त सूक्ष्म असलेलं हे चित्र आहे किंवा हे ड्रॉइंग आहे. आधुनिक विज्ञानाने व्यक्तिशः ओळखल्या जाणाऱ्या जीवसृष्टीचे वर्गीकरण केले आहे आणि अशा प्रजाती विशेषतः संबंधित प्रजातींच्या वंशाचे घटक आहेत. कालबद्धतेच्या प्रक्रियेत मानवी उत्क्रांतीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला, ज्यावेळी ऑस्ट्रॅलोपिथिकस हे मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीत उगम पावलेल्या व नंतर नामशेष झालेल्या परजातीचे म्हणजेच जीन्सचे नाव आहे. जीन्स म्हणजेच जनुक किंवा आनुवंशिकता वाहक. निअँडरथल वानरांच्या जीवनमानाच्या पूर्वीच्या प्रकारातून उदयास आले. निअँडरथल म्हणजेच मानव सदृश्य प्राणी. ह्या निअँडर हा पण प्राणीच आहे. डार्विन ह्याला मानव म्हणत नाही, त्याला निअँडरथल म्हणजेच मानव सदृश्य प्राणी आहे. कारण हा सुद्धा संपूर्ण आजच्या मानवासारखा तो दिसत नाही. त्याच्या सुद्धा आपण असं म्हणूया की जनुकांमध्ये बदल होत हा आजचा मानव निर्माण झालेला आहे. आणि मग हा जो भूतकाळ आहे आणि आजचा जो प्रेझेंट म्हणजे आत्ताचा वर्तमान काळ जो आहे, हा कैक लाखो वर्ष ह्याच्यामध्ये गेलेली आहेत. हे काही क्रांतीसारखे चटकन बदल झालेले नाहीत. काही लाखो वर्षांचा इतिहास हा मानवाच्या उत्क्रांतीसाठी आहे. आणि लेमूर्स, आत्ताचे जे आपल्याला माकडं दिसतात ती माकडं, ओरँगुटान, गोरिला, चिंपांझीज, बॉनोबस आणि ह्यांच्या सगळ्या हे सगळी एक रेष ही निअँडरथलपर्यंत जाते आणि ह्या निअँडरथलमधून माणूस निर्माण झाला. म्हणजे ह्यांच्या सगळ्यांच्या जनुकांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर काही परिवर्तन झाले आणि त्यातून निअँडरथल नावाचा मानव सदृश्य प्राणी निर्माण झाला आणि त्यातून आजचा आधुनिक मानव निर्माण झाल्याचं डार्विनचा सिद्धांत सांगतो. मानव सदृश्य प्राणी म्हणजे नेमकं काय? तर वंशशास्त्रदृष्ट्या ज्याचा उल्लेख करता येणार नाही पण तसदृश्य असे ऑस्ट्रेलोपिथिकस किंवा पिथेकॅन्थ्रोपस व निअँडरथल हे मानव सदृश्य प्राणी पृथ्वीवर वावरत होते. पण त्यांचा वावर भूपृष्ठाच्या 1/5 क्षेत्रापुरताच मर्यादित होता आणि त्या संदर्भाने असलेल्या जीवाश्मांचा पुरावा उपलब्ध नाही. त्याच्यामुळे त्यांच्या संदर्भाने निश्चित माहिती आजच्या मानववंशशास्त्रज्ञांना नाही. परंतु विज्ञानाचा किंवा कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करताना जसं पुरावे आणि पुराव्यांची तार्किक सुसंगतपणा तपासताना
काही अंदाजही बांधावे लागतात आणि ह्या अंदाजाचा भाग म्हणजेच मानव सदृश्य प्राणी होय. आता डार्विनचा जो उत्क्रांतीवाद आहे तो आपण त्याच्याच शब्दात वाचायचा आहे, ज्याचं फक्त मराठी रूपांतर केलेलं आहे. डार्विनने उत्क्रांतीच्या समर्थनार्थ बरेच पुरावे गोळा केले. सर्व जैविक सुव्यवस्थित असे मिळवलेले पुरावे तेव्हापासून सतत जमा होत गेले. सजीवांची उत्क्रांती, उत्पत्ती, आज पृथ्वीची गोलाकारता, ग्रहांच्या हालचाली आणि पदार्थाची आण्विक रचना यासारख्या वैज्ञानिक संकल्पनांना कारणीभूत असलेल्या निश्चिततेसह स्थापित केलेला एक वैज्ञानिक निष्कर्ष आहे. वाजवी संशयापलीकडची निश्चितता हीच गोष्ट आहे जेव्हा जीवशास्त्रज्ञ म्हणतात की उत्क्रांती हे तथ्य आहे. जीवांची उत्क्रांती, उत्पत्ती जवळजवळ प्रत्येक जीवशास्त्रज्ञाने स्वीकारली आहे. आता आपण जाता जाता चार्ल्स डार्विनचा फोटो बघत आहोत, ज्याचा कालावधी 1809 ते 1882 असा होता. विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, धन्यवाद.